अजित दादा राज्याचे जवळजवळ 6 वेळा उपमुख्यमंत्री होते आणि अशा उपमुख्यमंत्र्यांचा ज्या वेळेला अपघात होतो त्या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. कारण एकंदर आपण त्या अपघाताचं चित्रण पाहिलं. सकाळी 8-8:30ची वेळ होती आणि येतानाच ते विमान हे असं तिरकं आपल्याला दिसतंय. येतानाच विमान ते असं तिरकमासारखं तिरकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टीवरती ते आलं नाही. काही लोकांनी असं सांगितलं की त्या विमानाचा आवाज वेगळाच येत होता, आणखी असं त्यातनं निष्पन्न होत आहे. मग नेमकं पायलटला अडचण काय होती, ते विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेमध्ये यायला हवं, ते असं वाकडं का आलं. म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं तर त्याबाबतीत चौकशी होणं खूप गरजेचं आहे. मग यानंतर विमानाला कुठलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी जाणार नाहीत. मग जे विमान हे असुरक्षिततेचं साधन आहे असं होईल, ते असं होईल. म्हणून याच्यामध्ये अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे, गरजेचं असं मला वाटतंय. शासनानं दिल्लीने याची नोंद घेतली पाहिजे, केंद्र सरकारने याची नोंद घेतली पाहिजे. केंद्र सरकारच्या देखील अत्यातला विषय आहे, म्हणून तातडीनं याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.